Once again, as we have the lovely, fabulous, amazing guest presiding right here at the Women's Day celebration. First of all, I would like to say everybody, hello everybody. Hello, hello. तुम्हाला पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार, सादर नमस्कार सर्वांना. तुम्हाला माझं नाव लक्षात आहे ना, रॉनी. So I want all of you to just wave your hands, say hello Ronnie. Can you all do that? Thank you very much. एक खूबसूरत शाम की खूबसूरत शुरुआत करते हैं. नारी शक्ति को हम प्रणाम करते हैं. नारी शक्ति, जोर से तालियां हो जाए. वुमेन्स डे प्रोग्राम का सुंदर सा आगाज करते हैं और आज के दिन को सभी महिलाओं का नाम करते हैं. ओके, a warm and a hearty welcome to each and all of you beautiful people, respected guest, honorable ma'am, and all of you gathered here for this International Women Day 2020. My dear friends, a hearty welcome to all of you and thank you. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमचा सर्वांनी किमती वेळ, आय रिपीट, किमती वेळ काढून या वुमेन्स डे प्रोग्रामसाठी तुम्ही सहभाग आल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पण अंधार दूर करते. भगवद्गीतामध्ये लिहिलेलं आहे की मॅन इज मेड बाय हिज बिलीफ अँड ॲज ही बिलीव्स सो ही इज. आपण मॅनच्या बदली आपण वुमन टाकूया. भगवद्गीतामध्ये लिहिलंय वुमन इज मेड बाय हर बिलीफ अँड ॲज शी बिलीव्स शी इज. ॲज शी बिलीव्स शी इज. अँड टुडे आपण सगळं आपल्यापासून अँड टुडे आपण बिलीव्ह करूया. वी विल बिलीव्ह इन आवरसेल्व्स अँड प्रे टू गॉड ऑलमायटी टू ब्लेस ऑल ऑफ अस अँड आवर फॅमिलीज. रे ऑफ लाइट इज अ रे ऑफ होप and let us all leave the darkness and step towards the bright light. Everybody. Once again, the delighted guest, we have Mrs. Suvarna Karanjitai, the politician.
Now an appreciation from Mayur Dance Academy to Mrs. Suvarna Karanjitai, our beloved politician of Kajurmarg. And also a trophy, we say she believed she could and so she did. Wow. Next we have Miss Nidhi Prabhu, a Kathak performer, dance performer. Thank you, ma'am, once again for gracing this lovely occasion with your presence. Zordar taaliyon ho India. Kathak performer, Miss Nidhi Prabhu. Next, Madam Dipali, Assistant Police Inspector. Madam, salute. For our dear ma'am. We wish you all the best, ma'am. Zordar taaliyon ho India. Madam Dipali Sabal, Assistant Police Inspector. आपले कांजूरचे डॉक्टर तर सगळे फेमसच आहे, तुम्हाला सर्व, and लेडीज डॉक्टर तो और फेमस है. And we are very glad and very privileged to have Dr. Shraddha Narkar, BHMS, cosmetologist and trichologist. Please put your hands together for this lovely woman, powerful woman, strong woman, and inspiration for all of us. We also have, the one who is shining and sparkling over here. We have Mrs. Shilpa Ajit Kumar Pisal, the social worker. Everybody give it up for her. Zordar taaliyon ho India. Lovely. So over to you, madam. आज जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या या मयूर अकॅडमीच्या वतीनं कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या सावळे मॅडम, डॉक्टर नारकर, शिल्पा सुनबाई आणि निधी आणि उपस्थित सर्व महिला भगिनी आणि आमचे हे बंधू, आज सकाळपासून आपलं कौतुकच होतंय महिलांचं. महिला दिन म्हणजे काय, आपले बाकीचे दिवस आपले नसतात काय, असं समजू नका. बाकीचे दिवस पण आमचेच आहे. पण आज विशेष दिवस आज म्हणून सगळं जग महिलांचं कौतुक करते. सकाळपासून कार्यक्रम आहे. आज या ठिकाणी असणाऱ्या महिला बघा, सगळ्या कर्तृत्ववान महिला आहेत. तरुण मुलगी ती सुद्धा डान्समध्ये अगदी माहिर आहे म्हणून तिचा सत्कार आहे. डॉक्टर नारकर, आपल्या कांजूरचं भूषण, आणि त्याचबरोबर आपलं संरक्षण करणाऱ्या साबळे मॅडम. कारण ही लोक नसतील तर आपण काही सुरक्षित राहणार नाही. पण त्या आपल्या संरक्षण करणाऱ्या महिला. सुनबाई, नवीन पिढी येते राजकारणामध्ये, म्हणजे राजकारण काय एवढं वाईट नाही आहे, कळलं ना. कारण लोक नाक मुरडतात, पण नाक मुरडण्यासारखं राजकारण नाही. आपण सगळं व्यवस्थित असलो तर कोणी आपलं काही वाकडं करत नाही. कारण 30 वर्ष मी या समाजकारणात, राजकारणात आहे, पण कुणीही मान वर करून बघायची हिंमत केलेली नाही. कारण जे काम करायचं ते प्रामाणिक करायचं. लोकांनी आपल्याला जो विश्वास दिलेला आहे ते काम करायचं आणि त्यानंतर सगळेच पाठीशी ठामपणे आपल्या उभे राहतात. आणि हे काम करताना कुठे मला कसलीच अडचण आली नाही. 10 वर्षानंतरच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा कामाला लागले. तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि कांजूरचा विकास होताना दिसतोय की नाही? दिसतोय ना. रस्ते रुंदीकरण होत आहे, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड होत आहे, CBSE शाळा. आताच मला कोणतरी बोलतात तिकडे कर्वेनगरला की माझी पण मुलगी तिकडे आहे CBSE स्कूलमध्ये. आणि त्याचबरोबर आता आपला हा शेवटचा 30वा रोड मी करते. कांजूर आणि टागोर नगर, भांडूप या ठिकाणी माझा जो वॉर्ड आहे 30वा रोड आपला हा होतोय. जो अनेक खड्डे पडले पावसामध्ये, अनेक वेळा मी रिपेअरिंग केलं पण काही झालं नाही. तर हा 30वा रोड आपला सिमेंट कॉन्क्रीटचा होतोय. 20 वर्ष ह्या रस्त्याला काही होणार नाही. मी गेले तरी रस्ता इथे राहणार, आठवण काढणार. अरे आपण
आले तर जाणारच आहोत ना. पण आम्ही इथे असताना तुम्हाला जाऊ देणार नाही. डॉक्टर बोलताय म्हणजे नाही लवकर जाणार. तर असा हा गोड आपला कार्यक्रम. खरंच महिलांचं कौतुक करायलाच पाहिजे. सगळं काही सांभाळून महिला करत असतात. मी जेव्हा माझ्या मुलींची लग्न झाली, नगरसेविका होते, शाखेतून जाऊन मी जेवण करायचे. 10च्या नंतर जेवण मुलगा मला मदत करायचा. पण तरी सुद्धा आपण काही घर संसार सोडत नाही. कितीही पुढे गेलो तरी आपल्या घराकडे लक्ष आपलं असतंच महिलांचं. आता ह्या पण घरी जाऊन करतच असतील. ज्या आमच्या ऐरोलीला राहतात, तुम्ही पण करत असणार. आहे ना, तिला तर करायलाच पाहिजे. कारण सून आल्यानंतर सासवा जरा रिटायर होतात. मी रिटायर करते घरातून. घरी गेल्यावर मस्त जेवणाचं ताट मिळतं. हां, जेवल्यानंतर सुनबाई ताट उचलून येते. त्यामुळे आता मी मस्त रिलॅक्स आहे. काही टेन्शन नाही आहे. लोकांसाठी काम करायचं हेच एक टेन्शन आहे. आणि माझी मैत्रीण, अगं बाई, एवढ्या माझ्या कामासाठी ती इतकी आहे. तिच्या बाजूची कचऱ्याची ती घाण काढली आणि भूमिगत कचराकुंडी केली ना, तेव्हापासून तिचं इतकं माझ्यावर प्रेम आहे की विचारायला नको. आता ह्या पण फ्रेंड झाल्या ना. फ्रेंड करणारी ही माझी मैत्रीण आहे बाबा. सगळ्यांना अगदी चांगलं सांभाळून घेणारी. पण भूमिगत कचराकुंडी झाल्यानंतर ती जास्त माझ्या प्रेमात पडली. कारण वरून तिला दिसणारा कचरा आता दिसत नाहीये, घाण वास येत नाहीये. त्यामुळे ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. आणि अशाच तुम्ही कांजूरमध्ये सगळ्या राहणाऱ्या, घरासारखंच मी सगळं जपते. माझ्यावर हे माझं घर आहे असं समजून मी काम करते. आणि सगळ्यांवर, मयूर माझ्या मुलासारखं आहे. आता तुलाही मी मुलगा म्हणते. मॅडम, जरा मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा. अरे मुलांना काय रे, मुलांनी कधी यायचं ना. तर असं एक खेळीमेळीचं वातावरण आपलं कांजूरमध्ये असतं. आणि त्यामुळे काम करायला पण मजा येते. तुम्हाला सगळ्यांना, आता मला अजून 4 कार्यक्रम आहेत. माझ्या बिल्डिंगमधला पण कार्यक्रम आहे. तरी पण मी अजून इकडेच अजून 3 करून मी 4थ्या कार्यक्रमाला माझ्या बिल्डिंगमध्ये जाणार. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला खूप आनंद झाला आज आमचे डॉक्टर मला भेटले इकडे. खरं मला खूप आनंद झाला. अशा प्रसन्न चेहऱ्याची माणसं बाजूला असल्यानं की खूप बरं वाटतं. शिल्पा आमची लहान आहे, त्यांच्याशी ओळख झाली आज, तुझ्याशी ओळख झाली आज. त्यामुळे खूप खूप बरं वाटलं. तुम्हाला परत एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढल्या वर्षी परत भेटू आम्ही. तिलाही भेटून मला बरं वाटलं. तर प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. कारण डान्स करणारे अशाच पाहिजेत ना. बघू नकोस तू. परत एकदा मयूरने या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा हा सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमची रजा घेते कारण अजून मला 4 कार्यक्रम आहेत. धन्यवाद. पुन्हा जोरदार टाळ्या वंद्या मॅडम. जोरदार. क्या बात है. थँक्यू मॅडम. रोजच वुमन्स डे असतो. तुम्हा सगळ्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या दिवशी आज ठाणेकरांनी नाही तर कांजूरमारवाड्यांनी आज त्याची दखल घेतली. तर मयूर आणि सनी या सगळ्यांचे आभार मानते की आज ॲक्नॉलेजमेंट म्हणू शकते की जी आपण 3ऱ्या वर्षीपासून एक स्वप्न बघितलेलं असतं आणि त्याच्या कामाची कुठेतरी आज दखल घेतली जाते. तर छान वाटतं. तर जसं सांगितल्याप्रमाणे की 3ऱ्या वर्षी माझा हा प्रवास सुरू झाला. नंतर क्लासिकल डान्स, कथ्थक शिकायला लागले. नंतर माझ्या आयुष्यामध्ये गुरु आले. आणि नंतर बिरजू महाराज यांचं आत्ताच निधन झालं. त्याच्यानंतर माझा एक वेगळा प्रवास सुरू झाला. नंतर इंडस्ट्रीची कामं सुरू झाली. माधुरी दीक्षित या सगळ्यांना कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. हे सगळा प्रवास अजून चालू आहे. तर जेव्हा असे एक एक छान क्षण येतात तेव्हा असं वाटतं की चला काहीतरी चांगलं काम करतो. तर सगळ्यात जास्त म्हणजे मयूर, सनी यांना सगळ्यांना मला कॉंग्रॅच्युलेट करायचं वाटतं. कारण मुलं असून सुद्धा डान्समध्ये करिअर करणं हे प्रचंड अवघड आहे. कारण मी या क्षेत्राचीच आहे. पण हे 2 जण आणि इथे सगळे उपस्थित हे आज एवढी छान मोठी अकॅडमी काढलेली आहे. छान तुम्हाला सगळ्यांना शिकवत आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन टू यू. आणि आज एक ठरवलं होतं की ही गोष्ट बोलायचीच आहे. कारण लॉकडाऊनमध्ये आपल्याला सगळ्यांना खूप सगळ्या वाईट सवयी लागलेल्या आहेत. माणसांना माणसं भेटण्याची खूप गरज आहे, बोलायची गरज आहे. आज लॉकडाऊननंतर मुली एकमेकींशी बोलत सुटत नव्हत्या, माझ्या क्लासमध्ये सुद्धा. तर सगळं आयुष्य ऑनलाईन झालेलं आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, यूट्यूबचे व्हिडिओ हा आपला छंद झालेला आहे.
तर तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या छंदाला थोडं बाजूला ठेवा आणि आपापली कोणती जी कला आहे तिला जोपासा. कारण आत्ता जग प्रचंड स्ट्रेसफुल आहे, तर कलाच ही जी गोष्ट आहे ती आपल्याला तरुण नेते. तर आज माझं एवढंच मागणं आहे की प्रत्येकाने आपापली कला जोपासा आणि तुम्हा सगळ्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. The Assistant Police Inspector, over to you. नमस्कार, मी दीपाली साबळे, नेमणूक कांजूरमार्ग पोलीस स्टेशन. मला कांजूरमार्गला 2 वर्ष झालेली आहे. मी तुम्हाला पोलीस स्टेशनच्या वतीने निर्भया पथकाबद्दल थोडक्यात माहिती सांगेन. निर्भया पथक हे माननीय मुंबई पोलीस आयुक्त यांनी महिलांवर होणारे अत्याचार थांबवावेत, त्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांना समाजात वावरताना संरक्षित वाटावं यासाठी स्थापन केलेलं आहे. तरी महिला कक्ष देखील प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन केलेला आहे. कुणाकुणाच्या काही अडचणी असतील, महिलांच्या कौटुंबिक सामाजिक ज्या काही असतील अडचणी, तुम्ही आम्हा पोलिसांना सांगू शकता. आम्ही आमच्या कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करू, एवढंच मी सांगेल. आणि मयूर अकॅडमीने मला इथे बोलवलं कांजूरमार्ग पोलीस स्टेशनच्या वतीने आणि सत्कार केला, त्याबद्दल मी धन्यवाद. आणि सगळ्यांना एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. नाव लक्षात आहे ना? काही अडचण, काही प्रॉब्लेम, हसबंड पण नवरा सतवते तरी लक्षात ठेवा. श्रद्धा नाडकर, over to you, ma'am. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा नारकर. मी थोडा इथे विचार करत होते की फक्त इथे लेडीज असतील, नंतर बघितलं तर थोडे जेंट्स आहेत, तर काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे जरा विचार करत होते. इथे असलेल्या सर्व मान्यवर आणि सर्व महिलांचे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा प्रोग्राम मला वाटते फक्त मान्यवरांचा नसून इथे आलेल्या सर्व लेडीज चा आहे. मी काही बोलताना थोड्याशा चुका करू शकते, तर प्लीज मला सांभाळून घ्या. तर मला एक सांगावंसं वाटतं की मगाशी बोलताना कम्पेअर करताना मी म्हटलं की नथिंग इज पॉसिबल विदाउट अ वुमन. हो ना, म्हणजे असं काहीतरी मी ऐकलं होतं. म्हणजे तर नक्कीच ते खरं आहे. स्त्री ही प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळं आपलं कर्तृत्व दाखवत असते. म्हणजे आपण म्हणलं की जेव्हा जन्माला येते एखादी मुलगी, जर तिला भावंड असेल तर ऑलवेज मुलगी ही भावाला सांभाळून घेते. नंतर जेव्हा ती मोठी होते तेव्हा परत जेव्हा लग्न होतं तिचं, तिथे तर आणखीन हा मोठाच टास्क असतो. तिथे नवरा आहे, नणंद आहे, सासू आहे. अगेन शी इज बिकम ॲडजस्टिंग इन दॅट फॅमिली. पुढे गेलो आपण की नंतर मुलं आली, मुलांबरोबरही आपल्याला ॲडजस्टच करावं लागतं. म्हणजे थोडंफार ॲडजस्टमेंट हे आपल्या आयुष्यात आहे. त्याच्यानंतर आपण आजी होतो, परत नातवंडांबरोबरही ॲडजस्टमेंट आली. म्हणजे ॲडजस्टिंग नेचर हे एक गॉड गिफ्ट आहे, एक महिलांना दिलेली एक गॉड गिफ्ट आहे. अशा ही मल्टीटास्किंग पर्सनॅलिटीला माझा नेहमीच नमस्कार असेल. आणि ते ॲडजस्ट करून जेव्हा आपण एक पुढे सक्सेसफुल होत असतो किंवा आणखीन काही करत असतो, त्याच्यामध्ये तर खूप काही कमवण्यासारखं आहे. दुसरं मला सांगायचं आहे की खरंच वुमेन पॉवर, एम्पॉवरमेंट आपण जे म्हणतो, इट इज दॅट, डेफिनेटली आहे. कारण जर स्त्री नसेल तर काहीच होऊ शकणार नाही. पुरुष आहेच, पण स्त्री ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या जगामध्ये. दुसरं आहे की मला काही व्यक्तींची इथे आठवण करावीशी वाटेल की आपण काही 2 महत्त्वाच्या व्यक्ती यावर्षी लूज केल्या आहेत, लता मंगेशकर आणि सिंधुताई सपकाळ. येस, आपण त्यांना नक्कीच रिमाइंड करायला पाहिजे. मी आणखी एक आभारी आहे की ही जी अकॅडमी आहे, ही अकॅडमी चालू करणारा मयूर, त्याच्या आई, नक्कीच त्याने खूप काहीतरी चांगलं काम केलं असेल की त्याच्यामुळे इतका चांगला मुलगा
की जो आज इंडिपेंडेंटली सगळं हे करतोय, एवढ्या लहान वयात हे करणं एवढं सोपं नाही आहे. एम आय राईट? तर आणि दुसरं म्हणजे कोणाचीही हेल्प नसताना त्याचं बॅकग्राऊंड नाही आहे. आता माझी मुलगी डॉक्टर झाली तर ठीक आहे, म्हणजे माझं थोडंफार तिला काहीतरी आदर्श आहे किंवा माझं तिला मी काही ना काहीतरी सांगत राहील, पण इथे त्याचा काही संबंधच नाही आहे. मी त्याला माझ्या मते 7वी पासून ओळखते. तेव्हाही अगेन वुमेन एम्पॉवरमेंट कसं आहे ते सांगते की त्याला बरं नसताना त्याच्या 2 बहिणी घेऊन यायच्या. अगेन द वुमन इज हेल्पिंग टू द बॉय. म्हणजे इतकी केअर घेतली ही इज तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना फार लहानपणी गमावलं आहे आणि त्याच्यानंतर जॉब करून आणि सगळ्या ह्या गोष्टी करणं हे सोपं नाही आहे. आज तो इंटरनॅशनल लेवलमध्ये सगळं म्हणजे प्रोग्राम करतोय. हंगेरी, इटली या ठिकाणी त्याने काही डान्स प्रोग्राम केलेले आहेत. इंडियामध्ये सुद्धा त्याने मला ते एंटरटेनमेंट प्लस आणि काही TV शोजमध्ये तो करत असतो. थर्ड आहे की त्याची ऑटोबायोग्राफी इज अप्रिशिएटेड इन इटली आणि त्याचे काही वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये सुद्धा पब्लिश झालेलं आहे. अशा या मयूरला आज आम्हाला सॅल्यूट करायला आवडेल नक्कीच. आणि त्याने आणखी खूप छान वाटतंय मयूर इथे की इथे जो एज ग्रुप आहे तशी लहान मुलं नाही आहेत, ऑल एज ग्रुप आहे. अगदी लहानपण आणि ते इतकं छान वाटतंय की सगळ्या जो तुमचा वेलकम डान्स होता इतका सुंदर त्यांनी केलेला आहे आणि इतकं सुंदर ऑर्गनाईज केलं आहेस. त्याबद्दल तुझे आभारी आहे आणि यापुढेही तुला असंच यश मिळत राहू आणि तुझ्या भरपूर शाखा ओपन हो ही सदिच्छा. कुमार पिसाल, a lovely social worker. Over to you, ma'am. धन्यवाद. थँक्यू राणी. नमस्कार महिला मंडळी. मी ॲक्च्युली आज एवढं ऑनर्ड फील करते आहे. आय एम सो ऑनर्ड टू शेअर द स्टेज विथ सो करेजियस अँड नाही आय शुड स्पीक इन मराठी. इथे एवढ्या कर्तृत्ववान महिला आल्या आहेत आणि बाजूलाच माझ्या एवढ्या लहान वयात एवढं अचीव केलेल्या महिला बसलेल्या आहेत. मला आज खरंच खूप थँक्यू मयूर. आणि मला इतकं छान वाटतं आज तुम्ही एवढ्या छान सगळ्या हसऱ्या एवढ्या छान नटून खटून आल्यात आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण इथे सगळे जमलोय. तर आय वॉन्ट टू से समथिंग. मी एक खूप आवडलेली कविता इथे लिहून आली तुमच्यासाठी. आय रीड इट. चल सखी कहीं चलते हैं, हम मिलकर कहीं चलते हैं. पति का ऑफिस, बड़ों की सेहत और पढ़ाई बच्चों की थोड़ी देर के लिए भूलते हैं. चल सखी कहीं चलते हैं. अचानक क्यों आया मटर रिश्ते का ख्याल, क्योंकि कल ही देखे सर पे 2-4 सफेद बाल. बुढ़ापा देने लगा है दस्तक, अब बुढ़ापे के मुंह पर जोर से दरवाजा बंद करते हैं. चल सखी कहीं चलते हैं. 2 पल अपने लिए भी जीते हैं. चल सखी कहीं चलते हैं. आज इथे वेगवेगळ्या काय म्हणू स्टेजेसमधून वेगवेगळ्या ह्याच्यातून आलेल्या महिला आहेत. एक कथक डान्सर आहे, एक डॉक्टर आहे. आपल्या ताई आता जस्ट आपल्याला गेल्या काही काम असल्यामुळे त्यांचे आणखी प्रोग्राम असल्यामुळे. आणि द यंग डॅशिंग लेडी सिटिंग बिसाइड मी. आय एम सो ऑनर्ड टुडे. आणि आपण इथे मयूर डान्स अकॅडमीच्या प्रोग्रामसाठी आलो आहे. पण अजून एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय हा प्रोग्राम पूर्ण होऊ शकत नाही. तो आहे त्याची बहीण मयुरी, जी प्रत्येक वेळी प्रत्येक डान्समध्ये प्रत्येक वेळी त्याच्यासोबत असते. हे मला दिसतंय. म्हणजे मी आताच लग्न होऊन आले इथे, पण जेव्हापासून मी मयुरीला पाहते त्याच्याबरोबर शेपटासारखी मयूर बरोबर मयुरी ममता ममता सच अ ब्युटिफुल गर्ल. आणि इथे बऱ्याच मुलींना तिने छान शिकवलंय. मलाही असं मी त्याला बऱ्याचदा बोलले की मोठ्या मुलींसाठीही इथे मोठ्या आमच्यासारख्या बायकांसाठी तू काहीतरी चालू कर म्हणून. पण मला सॅडली ते जॉईन नाही करता येत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी इथे एवढंच सांगेन की आपल्या ज्या लहान मुली आपल्याकडे बघून शिकतायत, मग ते घरातलं वागणं असू दे, बाहेरचं असू दे, तुमचं समाजाबरोबरचं वागणं असू दे, तुमचा नवरा, तुमची मुलं यांच्याबरोबर आपण कसं वागतोय हे बघून त्या शिकत असतात. तू असं बस, तू तसं बोलू नको हे बोलून त्या समजत नाहीत, त्या बघून शिकतात.
तुमच्या सांगण्याने ते ऐकणार नाही आहेत. त्यामुळे सेट अन एक्झाम्पल फॉर देम. तुमच्या मुली तुम्हाला बघून असं काहीतरी अचीव करतील, हे असं काहीतरी अचीव करतील आणि एक दिवस असं छान युनिफॉर्ममध्ये तुम्हाला येऊन कडक सॅल्यूट करतील. असं काहीतरी करून टाका. मुलींसाठी एक आदर्श निर्माण करा. आणि प्रत्येक मुलगी ही आईकडे बघूनच शिकत असते. एक आईच तिच्या लहान मुलीला एक स्वप्न देत असते. ते बनण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि तू इकडे जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको, तिकडे मुलं असतात, हे मुलींना बघण्यापेक्षा तुमची मुलं काय करतायत आणि कुठल्या क्षणी कुठे उभी आहेत, ती कुणाच्या संगतीत आहेत, त्यांना वळण लावणं जास्त गरजेचं आहे. आय थिंक दीपाली मॅडम सुद्धा ह्याच्याबरोबर ॲग्री करतील की मुलींना वळण लावून त्यांना बाहेर जाऊ नको 7च्या आत घरात पेक्षा तुमची 7 नंतर बाहेर असणारी जी मुलं आहेत, कार्टी आहेत, त्यांना वळण लावणं जास्त गरजेचं आहे. सगळीच काय मयूरसारखी निघत नाही. त्याने खूप स्ट्रगल केलं आहे, खूप लहानपणापासून त्याला पळते आणि कोणता आहे, मयूर आहे आणि इथे तुम्हाला जमा केलं आहे. आणि मला एवढे छान छान सुंदर चेहरे आज बघायला मिळाले. धन्यवाद. आणि आज मी एक महिला दिन आहे ना खूप विशेष प्रकारे साजरा केला आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडला मी पार्टीसाठी घेऊन गेले आणि पार्टी काय खूप खर्चाची नव्हती बरं का. 50 रुपयात आमची पार्टी झाली आणि माझी बेस्ट फ्रेंड माझी सासू भारती पिसाळ, आम्ही दोघी जणी आज चक्क पाणीपुरी पहिल्यांदा जाऊन खाऊन आलेलो आहोत. सो प्लीज असं काहीतरी करा की हे बॉन्डिंग सुनेशिवाय सासूला कोण नसतं आणि सासूशिवाय सुनीला कोण नसतं. सो ते कसं छान होईल आणि तुमच्यावरच तुमचं घर आणि घरातलं वातावरण जबाबदार असतं. सो ते प्लीज तुमच्या हातात आहे, ते कसं तुम्ही नीट ठेवू शकता. आमचं छान चाललंय, अपेक्षा आहे तुमचंही छान चालेल. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी पुरा करते. थँक्यू. रॉनी इज अ चार्मर बाय द वे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. थँक्यू. तुम साथ दोगे तो दुनिया अपनी सी लगती है. तुम अगर मेरा साथ दोगे तो दुनिया अपनी सी लगती है. वरना सीने में जो सांस है वो पराई से लगती है. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थांबा तुम्ही केक कापा आणि आम्ही काय करायचं, आम्ही काय थोडंसं डान्स करायचं. कसं माझ्या झिंगा लाला. Okay, in your own way, let's celebrate womanhood, let's celebrate women, and I want you to enjoy. असं पण करू शकता. Okay, nice आपला इथे आणि इथे. Okay, ready, music, 1, 2, 3, music. Everybody. Come on. Make some noise.
आरती वाले
लेकिन अभी तक खाना नहीं बना। 7 बज के गए हैं, कहाँ है बहुए? ओह माय गॉड, खाना कब बनेगा? अभी वही सवाल पूछा था। अरे यार, ये तो नाचते हुए आ रही है, ये क्या सांभर बनाएगी? दूसरी कहाँ है? दूसरी तो अभी तक आई नहीं है। भूख से मैं बहुत कमजोर हो गई। कहाँ है मेरी घूमने गई है। वो तो पार्टी करके आएगी, मेरे खाने का क्या? 7 बज के गए हैं। अरे मेरा बेटा आ रहा है। ये तो पिया हुआ लगता है। अरे ये बियर करके भूल गया, मैं माँ हूँ तेरी। माँ हो या मौसी हो, मेरे लिए सब साथ के आए हैं। अरे यार, ये तो क्या करेगा? बहू को कैसे समझेगा? ये खुद ही नहीं समझ रहा है। मेरी पत्नी क्या क्या संभालेगी? ऑफिस, दफ्तर, घर या बच्चे, बाल बच्चे? अभी तो नाच रही थी, थोड़ा सा खाना बनाने में क्या जाता है? औरतों का काम है बस खाना बनाए और कुछ नहीं। ब्यूटी पार्लर अपने बीवी को नहीं संभाल सकता है तू? ये तो नाच ही रहे। अरे बाबा, खाना बना, खाना। भूख से मैं बहुत कमजोर हो गई तो कितने आराम से खाना बना के खाती थी। इधर से आते हुए मंगा तो लो अमेजोन से या स्विगी से। अब डांस करो, नाचो, दोस्ती करो, मुझे कुछ फर्क नहीं पड़ता। खाना बनाओ। लेकिन खाना बनाना जरूरी है, घर संभालना जरूरी है। 1 मिनट मम्मा, मंगा देती हूँ। ऑर्डर आज फास्ट। ओह माय गॉड, मेरा आज फास्ट नहीं है तो क्या स्लो है? स्विगी से जो आएगा वो स्लो आएगा ना। आएगा, तब तक हम लोग खा लेंगे। आप सो जाओ। चाचा पैदा करो। अच्छा चलो, गाना तो सुना लो। हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। देख रहे हो सासुओं की क्या हालत हो गई है? घर में ऑर्केस्ट्रा शुरू हो गया है। लेकिन मॉडेल म्हणजे तात्पर्य हां, म्हणजे बायका स्त्री घर सांभाळतात, ऑफिस सांभाळतात, मुलं सांभाळतात, आई असतात, काही बहिणी असतात, सगळं करतात. तरी काय म्हणतात, नवरे घरी आल्यावर मीठ कमी आहे, घरात कचरा आहे. हे सर्व कोण आवडते? ती स्त्रीच आवडते, पण तिला समजून घेणारं कोण नसतं. ज्या वेळेस स्त्री फोन घेऊन बसते तेव्हा सगळे म्हणतात बसली फोन घेऊन. पण जेव्हा जेवण बनवते कोणी पाहत नाही, कपडे धुते कोणी बघत नाही, त्यावेळेस ते फोनवर असतात. अरे क्या दिन भर तू फोन पे ही रहती है. आई कुठे काय करते? आई सगळं करते आणि तुमच्या पाठीशी सुद्धा आईच असते. सगळ्यांना लक्षात ठेवा, सगळ्यांना मॉडेल ऑफ द स्टोरी लक्षात आलं की मॉरल ऑफ द स्टोरी लक्षात आलं? मॉरल लक्षात ठेवू नका. त्या बाईने जे इकडे काय होतं सिमरन जान जी ले अपनी जिंदगी, ऐसे कहते तो है सब लोग, लेकिन असल जिंदगी में पता है सिमरन क्या करती है, कुड़िया क्या करती है, क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए.
तो ये बताएंगे हमारे कबीर खान चंदे इंडिया से कि कुड़ियों का क्या महत्व है, कैसे जीना है। 70 मिनट है तुम्हारे पास, अरे अंधेरे में से, लेकिन 70 मिनट है तुम्हारे पास, क्योंकि ये 70 मिनट छोड़ने के बाद तो हम लोग को खाली कपड़ा धोना है, बर्तन मांजने है, बच्ची को टिफिन बना के देना है, बच्चों को 70 मिनट है तुम्हारे पास। हर कोई कहता है औरत क्या करती है, कुछ नहीं करती, लेकिन सबको दिखाना है कि औरत क्या कर सकती है। तो आज मैं नहीं बताऊंगी ये 70 मिनट में तुमको क्या करना है। जो जी में आए वो करो, जैसे चाहे वैसा डांस करो, जैसे चाहे वैसे कमर हिलाओ, कोई देखेगा नहीं। डरो मत, शर्माओ भी मत, इधर कोई अपना पति आने वाला नहीं है। मेरी औरत कैसे डांस कर रही है करके, तो भूल के डांस करो। और क्या था? हाँ, ये 70 मिनट होने के बाद 100 पॉइंट हमारे यहाँ याद रखना। तो अच्छे से डांस करो। हो गया? हाँ, हो गया। बोला ना एज देखने का नहीं डांस करने का। हाँ, थैंक यू। Wow. Come on everybody, give it up. Come on.
साला गिरता है मारा मारा मेरी सासू की तू है बाबा everybody मेरा